भजनाची सुरुवात केलेली आहे असं म्हणणार नाही मी. मजा येऊ नाही. हा मजा येऊ नाही. ह्यांची आता मजा काढूया आपण. जे काय हलवत झुलवत काय केलं नाही ना, ह्यांची साला काढूया चांगली. जरा थांबा. ते खवळाले ते बघा, अरुण काका खवळाले, लक्षात घ्यावा. आहे ना. आता यांची काढते चांगली बुवा. चौथा आल्या बुवा. आता लक्षात घ्यावा, जर तुम्ही जास्त बोललात तर तुमचा मार्क पण कमी करूचे नाव आहे की नाही हो. जरा थांबा बघत. बघा बुवाने आता जी काय असून दे, प्रत्येकाची कला असतं, पण जी काही सुरुवात बुवाने केलेली आहे तर बुवांसाठी प्रथम गाणे या ठिकाणी सादर करते. जिकडे तिकडे जिकडे तिकडे शोधित कारे, जिकडे तिकडे शोधित कारे, विरसी वेड्यावरी, विरसी वेड्यावरी, आदरणीय जगन्नाथ मेजारी यांसाठी मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. हा लक्ष्मी हा त्या ठिकाणी दिलेला आहे, खरंच खूप खूप आभार म्हणते बुवा. ही ताकद असता भजनाची. थांबा, हेंका ह्याचाच मी बघतोय. तुम्ही आज काय बोलू नको, ह्यांची सल्ला मी काढते. ह्या असं येऊसाठी ना बुवा, असं काहीतरी भेटूसाठी ना बुवा, आधी भजन करणं खूप महत्वाचं, बरोबर की नाही. ह्यांनी सुरुवातीत काहीतरी गण घेतलाय नाही, कुंडलिका वरदा नाही बुवा. ही भजनाची खरी सुरुवात आहे, बारीची सुरुवात आहे. तुम्ही काय केला? केस उडवले. केस उडवले, टाकून टाकल्या केसाने त्यांची शाप. वाटलं काय तुमका? पण असो, सर्वप्रथम या ठिकाणी आदरणीय जगन्नाथ मेजारी बुवा ही भजनाची खरी ताकद आहे. आणि ते खरे बुवा, खरे भजन रसिक होते, खरे बुवा. लक्षात घेवा, भजन सम्राट बुवा होते. आणि तुम्ही खरंच मंडळी त्यांच्यासाठी या ठिकाणी एक गीत सादर करते. तो पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल, पावर फुल. आज तुमचा पत्ता खरा जर कापणार असत ना बुवा, ते भजन रसिक. लक्षात ठेवा, आज हे सगळं माझ्या बाजूला होय अजून ना. लक्षात घ्या, सगळं माझ्या बाजूला. आज जरी तुमचे किती जरी पाहुणे रावळ हळ असले तरी त्याला काय फरक पडत नाही. लक्षात घ्या. म्हणून मी सर्वप्रथम गाणं सादर करते. तो पत्ता करतो गुल, पावर फुल.
अगदी भजनाची सुरुवात केलेली. खरं तर साऊंड सर्व्हिस चांगला ह्या आमच्या सगळ्यांना माहित आहे. पण हे बोलताना काय बोलून गेले, आउटपुट बघा आणि म्हणतात इनपुट बघा. इनपुट काय तुम्ही काय बटना दिसली हय म्हणा तुमका काय कम्प्युटर चालवता. इनपुट म्हणा मॉनिटर बघा है की नाही हो. ते म्हणतात इनपुट मी खायचा बटन दाबू. ते आधी पडले ह्याच्यात हा कापेगरी दिसले कापेगरी काहीतरी बोलले मग अशी काय कापेगरी. तुमका खरं सांगते मंडळी हे बुवा ज्या प्रकारे असत ना तशी जरा पण नाही आता. भले मी तुमका शांत दिसतंय कारण विषय कसो मी हाय मुळात बारीक मग वयात पण लहान आहे ह्या पण सांगा हा की नुसता बारीक म्हटला म्हणजे झाला नाही वा मी वयाने पण लहान आहे हा. हे हसतात बघ असे भारी असतात ना. काय झालं माहितीये हे जे लहान लहान मुलं आहेत ना असेच बुवांच्या वर्गात पण लहान लहान मुलं आहेत. म्हणजे काय तर बुवा शिक्षक आहेत शिक्षक बुवा शाळेत शिकवतो 4थीच्या वर्गात असेच लहान लहान पोरं त्यांच्या सुद्धा वर्गात होती. आणि पण आता तुम्हाला माहिती आहे की लहान लहान मुलं कशी ऐकत नाही कोणाचं. त्याला सांगितलं बाबू तू या करू नको ना तरी करणार मुद्दाम करणार हा. तर ना असे बुवांच्या वर्गात ना एक ना लय खट्या वर्ग होतो लय लय खट्या. कोणाचा बाबू करू नको ते बाबू मुद्दाम करायचो. त्याच्या मम्मीने त्याला सांगितलं की बाबू तू कापे गरे खातोस वर पाणी पिऊ नको हा. ऐकलो नाही कापे गरे खाका खाका कापे गरे खाल्ले. नंतर वरती मम्मीने सांगितलं की पाणी पिऊ नको ऐका नाही गटा गटा पाणी पियाला. बघा आदरणीय माजी सरपंच रमेश ठोसर यांच्याकडून बहुमूल्य असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. तर काय झालं आणि आईने सांगितलं होतं की पाणी पिऊ नको तरी ऐकलं नाही. गटा गटा पाणी पियाला आणि शाळेत गेलो त्याचा पोटात लागला गलबलून. पोटात गलबून इल्याबरोबर पोट दाबता म्हणता सर आपले शिरसाट बुवा शिकवतात शाळेत की हा असा असा अभ्यास करा असा. तो करता सर म्हणतात काय रे काय झालं तुका. सर माका जाऊ दी तर म्हणतात खय जाऊचा तुका माका सोडा माका जाऊचा म्हणजे जाऊचा. अरे खय जाऊचा तर म्हणतात नाही सर जमणारच नाही. त्याचं ते तोंड वेडवाकड करायला लागला. त्याबरोबर बुवा समजून गेले आता जर ह्याला सोडलं नाही तर ह्याचं निकाल हयच लागत. तर म्हणते ठीक आहे जा पण लवकर ये कारण त्याच दिवशी झाला असा बुवांची शाळा तपासणूक अधिकारी येणार होते. माहिती ना शाळा चेक करून अधिकारी येतात बाहेरनं तसे अधिकारी येणार होते. मग झाला असा ते का जा म्हटल्याबरोबर जो वर्गातनं बाहेर पोट सोडल्याने जी उडी बाहेर मारला उडी मारल्याबरोबर जी पिचकारी मारत सुटला गेलो पुढपर्यंत गेलो बरा. वाटेत भेटले ते का अधिकारी ते म्हणतात बाबू 4थीचा शिरसाट सरांचा वर्ग कुठे आहे. तो म्हणता शिरसाट सरांचा वर्ग ना हकडे तिकडे खाली जाऊ नको म्हणता हे तर पिवळ्या पट्ट्या सरळ जावं पाटणा म्हणता शिरसाट सर पुसत येतो. बघा श्री रविकांत मेजारी होऊन जाऊ दे म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. बुवा लक्षात घेवा इथे तुम्ही मगाशी म्हणालात की आदरणीय रमेश ठोसर हे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन ते भजनाचे खूप शौकीन आहेत. त्याबरोबर त्यांचे पुत्र म्हणजे आदरणीय प्रसाद ठोसर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र सुजल ठोसर उत्तम पखवाज वादक आहेत शिकतायत त्यांचे सुद्धा आभार मानते आणि त्यांना सुद्धा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. त्याच्यानंतर त्यांच्याच कन्या हो 4 पिढ्या. त्याच्यानंतर त्यांच्याच कन्या म्हणजे अनुष्का ठोसर या ठिकाणी आम्हाला कोरस साथ करतात म्हणजे जरा जोरदार टाळ्या होऊन जातात त्यांच्यासाठी. बुवा कसा माहिती तुम्ही मगाशी बोललास की एकच फाईट आणि वातावरण टाईप तुमका लाज वाटावी लाज. कारण हे बसले अशा ठिकाणी एक तर ही नारदाची गादी आहे बरोबर की नाही. सर्वप्रथम या ठिकाणी भजन व्हायला पाहिजे. मी सुरुवात भले पहिली शांत केली मी तुम्हाला म्हटलं की नाही किती सुरुवात शांत करा किंवा किती भजन करा हे करूच आत्ताच करणार पण एवढ्या लवकर कोणा वाटला नव्हता.
त्यांच्या बाजूला या ठिकाणी हे बुवा उपस्थित आहेत, ते म्हणजे आदरणीय बुवा मंगेश खाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय सर्वेश पोतपुळे यांच्याकडून बहुमूल्याचं हे 20 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खरंच खूप मोठं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. पोटपुळे अच्छा आडनाव आहे ते असो. बघा बुवांच्या ह्या साईडला मंगेश खाडे बुवा या ठिकाणी बसलेले आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी भजन सम्राट बुवा आदरणीय श्री बाळू हरियाण उपस्थित आहेत. दोन्ही भजन सम्राट आहेत, म्हणजे ह्यांच्या 10 पट पण त्यांना काहीच येत नाही. पण अक्षरशः बुवा अंका हा पोतपुढे तेजस पोटपुढे बहुमूल्य असं 10 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. सर्वेश पोतपुढे पोतपुढे सगळ्यांची पोटा पुढे गेलेली होत. बघा बुवा तुमच्या बाजूला एवढे दोन्ही भजन सम्राट बुवा बसले काय खाडी बुवा, बरोबर की नाही? ह्या बसलेले एवढे भजन सम्राट बुवा बसलेले असताना तुम्ही गण नाही, कुंडलिका वरदा नाही आणि आपली बतावणी सुरू केलास. तुमका लाज वाटता? खाडे बुवा हे का खाडीत घेऊन बुडवा पहिले नाही जवळ आहे ह्यांच्याकडे जवळ आहे ना खाडे बुवा असा ना एका खाडीत घेऊन बुडू गवे का बदा बदा कोंडी न्यावा का न्यावा नाही घेऊन जावा पाणी नाही मापट दगडात म्हणतात भजन सुरू केलं बुवा भजनच सुरू केलं. समजलंच ना. शेवटी किती काय जरी झाला तरी मी जातीचा सुतार साला काढल्याशिवाय तर तुमची राहणारच नाही, लक्षात घ्यावा. आणि अशी तशी साला काढणार नाही बुवा. आमच्याकडे व्हरायटी असतात, बरोबर की नाही? मग साला कशी काढायची ही पण व्हरायटी आहे आमच्याकडे. जर बुवा आता आता बदवाल कोण काय बुवा व्हरायटी आहे कशी माहिती? जर आम्ही रंध्याने साला काढायला गेलो ना तर साल जरा जाड येते जाड. तीच साल जर रंधा मशीनने काढायला गेलो तर जरा पातळ जराशी पातळ. काय बनू वीर अच्छा परत बोलू. देखो बात ऐसी है कि अगर हम रंधा मशीन से हाँ देखो मेरे को हिंदी अच्छे से आता है, आपको सिखाने की कोई जरूरत नहीं है क्योंकि मैं पैदा ही बम्बई में हुई हूँ. लावून टाकेन तुमची वाट भुई सपाट. हाँ बोलती हूँ सुनो गौर फरमाइए. गिरीनाथ आदरणीय गिरीनाथ गोविंदा सौंदळकर यांच्याकडून गाव सोलियेहून आणि बहुमोल असं हे 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद. हा तो सुनिये बा कहते तर रंगा मशीनने जर आम्ही साल काढायला गेलो तर साल एकदम पातळ एकदम पातळ म्हणजे एकदम ही कागदासारखी गुलगुलीत. तीच साल जर रंगा प्रॉपर रंध्याने काढून गेलो तर जराशी जाड. ती जर तासनी तासू केला तो अजून जाड. आणि तीच जर कुराडान घाव घालू गेलो ना बुवा ते घावने 100 तुकडे. ते तुमचे तुकडे पडू कमी पडणार नाही, कारण आज हे भले जरी अरुण काका केळा खातोच हा म्हणजे कशा काय नको ते काय नाचणार नाही. सगळा नाचकामाचा काम आज तुमच्याकडे दिलेला काय ते नाचत राहू. ते तुमचं काय ऐकणारच नाहीत बुवा, ते माझ्या बाजूला होय की नाही हो. हा बघ त्याचप्रमाणे सगळ्या महिला वर्ग खरं तर बुवा काल
जागतिक महिला दिन, बरोबर की नाही? काल जागतिक महिला दिन झालं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते मंडळी. सगळ्या महिला वर्गासाठी या ठिकाणी उपस्थित जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा, तर या ठिकाणी उपस्थित सर्व महिला वर्गासाठी या ठिकाणी एक गीत सादर करू इच्छिते. गाणं जुनं आहे पण तेच सोनं आहे. ही चाल तुरु तुरु, ही चाल तुरु तुरु, उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर पडा ढळली, तशी मावळाच्या फुलात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. आदरणीय जगन्नाथ मेजारी पुन्हा यांच्याकडून बहुमूल असे 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. आमचे बिचारे तबला वादक प्रथमेश लाड उर्फ अप्पू, आमचे हे वाजू गेले एका साथ करू. खरं तर नावं ही अगोदर लिहून घ्यायची असतात की बाबा आपल्याला भजनाला साथ करण्यासाठी कोण बाबा आहे. तर माझा पखवाज होता कसे असे, आता आमचे मिलिंद लाड आणि आमचे प्रथमेश लाड हे फिक्सच आहेत. ह्यांचे काय धड नाही होत, अजून तर नाहीच होत त्यांना सोडतो. त्यांना नीट धरून आणा परत जागेवर, म्हणजे नाव विसरून होणार नाही. हसतास काय, हे भजन सुरू हे काहीतरी बोलत होते, ते गाणं सुरू आणि हे ते का विचारतात तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय. लाज वाटता ओ प्रथमेश, पण यांच्याकडे जायचं नाही वाजू. हा, तुझं नाव विचारले, अरे लाड करून विचारले तुझे ते. इथे आमच्याकडे बसले त्या जगन्नाथ मेजरीने ते का 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. पुन्हा ते माका विचारतात ते खै पण होत, म्हटलं होय होत, पण ह्यांनी नाक कापले, त्याचं नाव विचारतो. आधी नाव पण लिहून ठेवा. त्यानंतर परत काय म्हणतात की हा ते वाजलं थांबवा. ओके, पांगरे, गाव पांगरे. आदरणीय अजित रघुनाथ सावंत यांच्याकडून बहुमूल असं हे 52 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. ह्यांनी जागा पण अशी निवडली नाही, या बसलीच बघा खोळ. अगदी त्यांना पारितोषिक पटापट भेटा घावा म्हणून अगदी ती साईड निवडलेली. पेटीहून आधीच लावलेली की पारितोषिक माका सगळे भेटू गवी म्हणून. पण फायदा नाही बुवा, वळून येतील वळून अशी चढून चढून अशी तुमच्या इकडनं. पण पारितोषिकाच माका जास्त लक्षात घ्यावा. आणि परत काय थांबवा, वाजवा आणि खांजवा. आयुष्य आता हेंका विचारा, बुवांचं आयुष्य खांजवण्यात गेला तरी खास बघली नाही, तरी खाजूचा बाकी या. काहीतरी हाणून द्या बघा. असं मनोरंजनाचा हा भाग आहे मंडळी. पण असो बघा, आज ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे भजन, नामस्मरण, कीर्तन किंवा हे जे काही स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे आपल्या फक्त महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर अखंड जगताच आराध्य दैवत ते म्हणजे आपले सगळ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज.
आज त्यांच्यामुळेच आज आपण या ठिकाणी भजन नामस्मरण करतोय. आणि प्रत्येक मंदिरावर जर भगवा फडकत असेल तर तो म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि म्हणूनच तर राजांसाठी एवढंच सांगू इच्छिते की बघा, भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे. भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे. अरे घाबरतोस काय कुणाला येण्या, तू फक्त शुभांतच वाग आहे, शुभांतच वाग आहे, शुभांतच वाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचा, माझ्या राजाचा, माझ्या देवाचा आदरणीय मनोहर भडाळे यांच्याकडून बहुमोल असे हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय श्री मालशेठ मेजारी यांच्याकडून बहुमोल असे हे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. बघा, वरचे कुळे यांच्याकडून बहुमोल असे हे 30 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे नवला देवी मंडप डेकोरेशन आदरणीय वैले कुळे, नवला देवी मंडप डेकोरेशन आदरणीय विलास कुळे यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. बघा,
बुवांना या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ती देऊन झालेली आहेत. आता यानंतर ते काय म्हणतील हे बघावं लागेल. अजून त्यांना पण चान्स दिला म्हणजे काही ते बोलून दे. नंतर काय तुम्ही आहातच आमच्या सोबतीला, बरोबर की नाही. आदरणीय मनोहर मेजारी यांच्याकडून बहुमूल्याचे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करते.